विवरो सुखाचे आगर बाप रघुमतीवर वा विठ्ठला बरवा वा माधव बरवा वा माधव बरवा वा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रघुमतीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमतीवर तो विठ्ठला
अवघाची संसार सुखाचा करील आनंदी भरील तिन्ही लोक जाईन गी माई तया पंढरपुरा भेटील माहेरा पुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाहील क्षम मी देईल पांडुरंगी बाप रखुमा देवरू विठ्ठलाचे भेटे आपुले संसाटी करून ठेला जाईन गी माई तया पंढरपुरा भेटील माहेरा पुलिया विठाला नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म प्राणन्दं ईशमालान्तिवल्लभं नमो जगद्गुरु तुक्याज्ञानदीपा नमो जगद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो जगद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो जगद्गुरु भास्करु पूर्णकीर्ति तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगम् मुखीयश वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी ब्रह्मस्वरूपम् अवघाची संसार सुखाचा करील आनंदी भरील तिन्ही लोक जाईन गी माई तया पंढरपुरा भेटील माहेरा पुलिया श्री क्षेत्र डोराळे गाव ग्रामदैवत भगवान परमात्म्याचा अवतार नवनाथ नवनाथ भंडाऱ्याच्या निमित्ताने चालू असलेला आपला हा 9 दिवसाचा ज्ञानयज्ञ नामयज्ञ आहे. आज आपल्या या सप्ताहातील मला वाटतं चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसाची सेवा समस्त डोराळे गाव ग्रामस्थ मंडळी सर्व जनता जनार्दनाच्या वतीनं चौथ्या दिवसाची सेवेचा योग हे आमच्याकडे आलेला आहे. नाथांची सेवा करण्याकरता आपण सर्व अथांग जनसागर नवनाथांच्या या दरबारामध्ये प्रांगणामध्ये आपण सर्व एकत्रित आला. चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. सेवेच्या निमित्तानं निवडलेला जो मी अभंग आहे,
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे, साधकाचे मायबाप, योग्याची माऊली समाधी संजीवन ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून तुम्हा आम्हा जीवाच्या संसाराची सफलता प्राप्त व्हावा याकरता प्रतिज्ञा करतात. विठाला ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञात्मक बोलतात या अभंगातून. सेवेपूर्वी पर्याय देण्याचं म्हणजे श्री नवनाथ भंडारा त्या निमित्ताने चालू असलेला आपला हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ आषाढ मध्ये 15 रविवार दिनांक 4/8/2024 ते श्रावण शुद्ध सप्तमी सोमवार दिनांक 12/8/2024 असा 9 दिवसाचा ज्ञानयज्ञ नामयज्ञ आपला सुरू झालेला आहे या नाथाच्या दरबारामध्ये. ग्रंथराज नवनाथ पारायण 16 अखंड हरिनाम सप्ताह वैकुंठवासी हरिभक्ती पारायण सकाराम महाराज जाधव, हरिभक्ती पारायण वैकुंठवासी चंद्रभान महाराज चौधरी या संतांच्या आशीर्वादाने हरिभक्ती परमपूजनीय रामानंद महाराज, ब्रह्मानंद महाराजगिरी मुक्ताई आश्रम पुंतांबा यांच्या प्रेरणेने समस्त ग्रामस्थ डोराळे सर्व जनता जनार्दनाच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेला आपला हा ज्ञानयज्ञ नामयज्ञ आहे. अनेक संत महंताची प्रवचने कीर्तने या ठिकाणी होणार आहे, चालू आहे. यामध्ये सतीच्या भेट देणारे संत जर पाहिलं तर गोदावरी धाम महंत सतीच्या भेट सप्ताहामध्ये अनेक संतांच्या भेटी आहेत. त्यामध्ये परमपूजनीय रमेशगिरीजी महाराज उपरगाव, महंत गुरुवारी रामगिरीजी महाराज गोधाम सरला भेट या संतांच्या आपल्याला संत दर्शन आणि या ठिकाणी देण्याकरता आलेली आहे. येतात. सप्ताहामध्ये काकड आरती आहे, नवनाथ आरती आहे, ग्रंथराज नवनाथ ग्रंथाचं पारायण आहे, चालू आहे. हरिपाठ, सायंकाळी आरती आणि कीर्तन 7 ते 9, 9च्या पुढे प्रसाद आहे. रोज पंक्ती चालू आहे. मला वाटतं कमीत कमी 4-5 हजार लोक महाप्रसाद घेतात. वास्तविक पाहिलं या यज्ञामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे. कारण पूर्वी आपण ग्रामस्थ मंडळी भंडारा करत आला. पूर्वी एका दिवसाचा कार्यक्रम आहे, पण आता तुम्ही 7 दिवस सारखा भंडारा चालू राहतो. 9 दिवस हा भंडारा. आणि रोज 5-5, 7-7 हजार भक्त मंडळी प्रसाद घेतात नाथांच्या नावाने. वास्तविक पाहिलं हे अनेक भक्तांचे मुख म्हणजे नवनाथाचं मुख आहे. नवनाथ आपल्या सर्व भक्तांच्या मुखातून आपला प्रसाद ग्रहण करतात. विठाला
पंगत आहे ती कुठल्या भागातली आहे? डांगे परिवार. डांगे परिवार, डोराळे डांगे परिवार, डांगे परिवाराची डांगे भक्त मंडळाची आजची पंगत आहे. त्यांना धन्यवाद. विठाला आमचे गुरुबंधू मानता हरिभक्ती परायण उद्धवजी महाराज मंडलिक वरद विनायक देवस्थान ट्रस्ट, त्यांचं शेवटी काल्याचं कीर्तनाने आपल्या या यज्ञाची सांगत आहे. मोठे मोठे कीर्तनकार या ठिकाणी येतात. कोण संत या नाथांच्या रूपानं तुमच्यावर कृपा करून जाईल काही सांगता येत नाही. बरं काय, आता या सप्ताहामध्ये मोठ्या मोठ्या महात्म्यांची कार्यक्रम चालू आहे. कीर्तनाला साथ करणारी आमची सर्व मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, सर्व गायनाचार्य मंडळी, विद्यार्थी आहे. कोणत्या महाराजांचे? संतोष महाराज. आमचे हरिभक्ती परायण संतोष महाराज दीक्षित यांची संस्था. आता ते मृदंग वाजायला आहे आणि त्यांचे विद्यार्थी आहे. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. विठाला वेणेकरी आमचे नाना आहे, उकिरडे नाना, त्यांनाही धन्यवाद आहे. चौकदार आहे, पुढे बसलेली सर्व मंडळी, सर्वांना या ठिकाणी महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद आहे. जरा आम्हाला थोडा वेळ झाला म्हणजे ट्रॅफिकमध्ये आम्ही जरा अडकलो. कोपरगावच्या पुढं निघालं त्या पुलाजवळच अशी ट्रॅफिक जाम झाली. ट्रॅफिक जाम झाल्यामुळं मग आम्हाला हलता येणार नव्हती. नाही तर आता आम्ही पुष्कळ लवकर निघालो. परंतु अनेक प्रसंग निर्माण होतात. तुम्हालाही आमची प्रतीक्षा करावी लागली. तेव्हा तुम्हा सर्वांना या ठिकाणी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला थोडा वेळ झाला. काय नाही, आपण टायमातच सेवा करणार आहे. विठाला चार युग आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक युगामध्ये जसे देवाचे अवतार होतात तसे साधू संतही अवतार घेतात. कारण हे साधू संतांचे अवतार केवळ जगाच्या उद्धाराकरताच अवतार आहे. वेद व्यासाने म्हटलेलं आहे. बरे का, की हे जे साधू संत अवतार घेतात ना, रवी चंद्र घना वृक्ष नदी गावश्य सचना येते परोपकारार्थम युगे देवेन निर्मिता. प्रत्येक युगामध्ये हे परोपकाराकरताच अवतार घेत असतात. रवी म्हणजे सूर्य. रोज सूर्य उगवतो, मावळतो ना, अस्ताला जातो.
हा सूर्यनारायणाचा परोपकार आहे आपल्यावर. सूर्य जर उगावलाच नाही तर माणसं जगणार नाही. सूर्याचा प्रकाश परोपकार आहे. चंद्र शीतलता देतोय, परोपकार आहे. घना म्हणजे पर्जन्य, पाऊस पडतो. हा वरुण राजाची वास्तविक पाहिलं हा परोपकार आहे. पाऊसच पडला नाही तर काय होईल? सर्व जगाचा नाश होईल महाराज. कारण माणूस हा पाण्याशिवाय जगू शकत नाही ना. मरताना सुद्धा माणसाला पाणी पाजावं लागतं. आयुष्यभर पाणीच लागतं. मग आता या पर्जन्याचा सुद्धा केवढा मोठा परोपकार आहे. मग हे पर्जन्य पाडण्याकरता तर हे यज्ञ करावं लागत आहे. यज्ञात भवती पर्जन्यो भगवान सांगतात. तुम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ नाम यज्ञ केला म्हणजे याच्यातून भगवान प्रसन्न होत असतात. आणि प्रसन्न होऊन भरपूर तो पाऊस पाडत असतो. यज्ञात भवती पर्जन्यो असं आहे. पर्जन्यास्तव भूती प्रसवती. सर्व मनुष्य मात्र सुखी होतं. काय झालं मला सांगायचं आहे. माणसाचे मनुष्य मात्राचे स्वभाव चांगले असले म्हणजे भरपूर पाऊस पडत होता. आता पूर्वी 4-4 महिने पाऊस पडायचे. आता माणसं अशी झाली, इथे एक बोलतात तर तिथे एक बोलतात तर तिथे एक बोलतात. ऐक, माणसाच्या बोलण्याला काही तथ्य नाही राहिलं. मग त्याच्यामुळं पर्जन्य जिथं पाऊस पडतो तिथं पडत नाही. आता गावाच्या वरतून जर पाऊस पडला तर खालतून गाव कोरड. लोक म्हणतात हे कसं काय होतं? हे कसं काय होतं म्हणजे प्रत्येकानं आपल्या मनाला विचारा कशामुळं होतं. हे देवावर रुसून चालणार नाही. असं आहे. तुका म्हणे आता देवाशी का रुसावे. साक्षी असतं. म्हणून जर आपण जेवढं चांगलं काम केलं तर मन आपल्याला शाबासकी देत राहतं. म्हणून बाबा अरे फार चांगलं काम केलं बरं का तू आज. परंतु चुकीचं काम झालं तर मन त्याला म्हणत असतं बेट्या तुला याचं फळ भोगावं लागलं. बेट्याच म्हणून त्याचं काम करतो महाराज.
म्हणून एकता मनुष्य देह सर्वामध्ये श्रेष्ठ आहे आणि या मनुष्य देहामध्ये माणसाचं मन श्रेष्ठ आहे, इंद्रिय श्रेष्ठ आहे आणि मग तो परमात्मा सर्वामध्ये श्रेष्ठ आहे, त्याची प्राप्ती करू आहे का? इंद्रियानी परन्याओ इंद्रियाभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धी परतस्तु सहा. भगवान सांगतात किती अर्जुना, भगवंताने हे अनेक शरीर निर्माण केले. या सर्व देहामध्ये मनुष्य देह श्रेष्ठ आहे. या मनुष्य देहामध्ये सुद्धा मनुष्य देहापेक्षा मनुष्य देहाचे इंद्रिय श्रेष्ठ आहे. आता तुम्हाला देह दिला देवाने चांगला, हा मनुष्य देह दिला, व तुम्हाला इंद्रिय जर धडाचे दिले नाही तर काय? काही माणसं जन्माताच अंध असतात, जन्माताच आंधळे आहे, जन्माताच काही माणसं बहिरे असतात, काही माणसं पांगळेच असतात, काही माणसं मतिबंद जन्माला येतात. ध्येय मिळाला तुम्हाला चांगला, पण भगवंताने तुम्हाला चांगली इंद्रिय दिले नाही, काय उपयोग आहे? म्हणजे या मनुष्य देहापेक्षा भगवान सांगतात या मनुष्य देहाचे इंद्रिय श्रेष्ठ आहे. आणि या मनुष्य देहाच्या इंद्रियापेक्षा या मनुष्य देहाचं मन श्रेष्ठ आहे. आणि या मनुष्य देहाच्या मनापेक्षा मनुष्याची बुद्धी श्रेष्ठ आहे. आणि मनुष्य देहाला आलेल्या मनुष्याच्या बुद्धीपेक्षा या बुद्धीना ज्यांनी या ईश्वराला ओळखलं, ईश्वराची प्राप्ती करून घेतली, तो भगवान श्रेष्ठ आहे. म्हणून या संतांनी म्हटलेलं आहे, बुद्धीचा पालट धर बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्परायण हरनिशी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बुद्धीच्या वैभव
तर ज्ञानाचा प्रकाश पाडते महाराज. म्हणून असे जैशी दीपकलिका धाबा कुटी परी बहु तेजाती प्रगती तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणू नये. म्हणून चला चला जाऊ द्या, माणसाला बुद्धी आहे, ज्ञान आहे, आणि याच्यातून तुम्हाला या साधू संताला ओळखणं, कळून घेणं महत्वाचं आहे. आता या कलियुगाला आरंभ होऊन जवळजवळ 5000 वर्षे होत आलेली आहे. आणि कलियुगाला आरंभ झाला त्याच वेळी या नाथांचा अवतार झालेला आहे. देवच्या संतांच्या रूपाने प्रगट झालेले आहे कलीमध्ये. कलीमध्ये अवतार नवनारायणाचा केलाशे उद्धार अवघ्या जगाचा. बरं, यांचा जरी अवतार आपल्या या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये झाला असेल, परंतु त्यांचा अवतार म्हणजे काय भारतापुरता का देशा मारता महाराष्ट्रापुरता थोडाच आहे, राज्यापुरता. संपूर्ण जगाच्या उद्धाराकरता या नाथांचा अवतार आहे. हा नाथ संप्रदायापासूनच ही सर्व संप्रदाय निर्माण झालेले. पहिला जो संप्रदाय आहे जगाच्या पाठीवर कलियुगामध्ये हा नाथ संप्रदाय आहे. या नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक जर पाहिले तर भगवान शंकरापासून चालत आलेला हा संप्रदाय आहे. तर दत्तात्रय महाराज आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार दत्तात्रय महाराज. आणि दत्तात्रय महाराज म्हणजे सर्वांचे गुरु आहे. हा नाथ संप्रदाय म्हणजे दत्त संप्रदाय. नाथ संप्रदाय जो चालू झालाय त्याचं ज्ञान आहे, त्याचं तत्व आहे, त्याची उपास्य देवता सर्व काही आहे, तेव्हा तो संप्रदाय चालत असतो. संप्रदायाची उपास्य देवता, संप्रदायाचे ग्रंथ, संप्रदायाचे संत, संप्रदायाचा मंत्र, मग ती संत मंत्र आहे. आता नाथ संप्रदाय जो आहे भगवान विष्णूचा अवतार कलियुगामध्ये भगवान शंकर पार्वतीला हे जे ज्ञान सांगत होते आणि ज्या ज्ञानाचं भगवान शंकर ध्यान करतात, एक वेळ शंकर पार्वतीला विनंती करतात, पार्वती भगवान शिवाला विनंती करतात. ही शक्ती म्हणते सर्व विश्व तुमचं ध्यान करतं, तुम्ही कोणाचं ध्यान करतात? कवा पावा तर ध्यानस्थच असतात तुम्ही. त्यावेळेस पार्वतीला भगवान शंकर पार्वती मी त्या ज्ञानाचं ध्यान करतो. पार्वती ज्याप्रमाणे तुझं स्वरूप जसं नित्य नवं दिसतं, तुला कधी पाहावा तर तुझं स्वरूप जसं नित्य नवं आहे, तसं हे जे गीता तत्व आहे ते गीता तत्वाचा किती जरी विचार केला त्या ज्ञानाचा तर ते नवं नवंच वाटतं. त्या ज्ञानाचं मी ध्यान करतो. मग हे ज्ञान तुम्ही मला सांगा ना. याकरता मग भगवान शंकर म्हणले तुला एकांतात न्यावा लागणार आहे. क्षीरसिंधू परीशरी शक्तीच्या कर्ण पुहारी नेनो काही त्रिपुरारी सांगितली जे संप्रदायाचं ज्ञान आहे. भगवान शंकर पार्वतीला घेऊन क्षीरसिंधू तटावर एकांतामध्ये ज्ञान सांगत असताना आणि भगवान विष्णूचा अवतार मच्छिंद्रनाथांनी अवतार घ्यायचं ठरवलं.
आणि मच्छीच्या उदरामध्ये त्या क्षीरसागरामध्ये त्यांनी ते ज्ञान ग्रहण केलं. आता नंतर पार्वतीला ते ज्ञान बोजड झाल्यामुळे तिला झोप लागली. मग त्या क्षीर सिंधू तटातून आतून हुंकार यायचा. भगवान शंकराने डोळे उघडून पाहिले तर पार्वती तर घुरू राहिली म्हणे कोण हुंकार देत. मग पाहिलं अरे चा म्हणे या कलियुगामध्ये आता नवनाथापैकी मच्छिंद्रनाथाचा अवतार झाला मच्छीच्या उदरामध्ये. मग आता यांनी ज्ञानग्रहण केलं, यांना अनुग्रहित केलं पाहिजे. मग त्यांना अनुग्रह देण्याकरता पुढं त्रिशूळ होता ना रोवल्याला, तो त्रिशूळ फेकून मारला मच्छिंद्रनाथ. त्या मच्छिंद्रनाथाच्या कानामध्ये असा घुसला. तीच खूण ही नाथांनी धारण केलेली आहे. याला कान फाड्या संप्रदाय म्हणतात. नवनाथ मच्छिंद्रनाथाने ज्ञान ग्रहण केलं. नंतर मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षनाथापासून चालत आलेलं ते ज्ञान शेवट मग ते गैनीनाथाकडे केलं. गैनीनाथाने 700 वर्षापूर्वी सद्गुरू निवृत्तीनाथ दादांना हे ज्ञान दिलेलं आहे. गहिनी प्रसादी गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारा तो जमिनी ज्ञानदेवा सारा जन्म देणारी जननी आहे. आद्यत्रय जननी देवाची, तिन्ही देवाची ही जननी म्हणजे माता आहे. मुक्ताबाईच्या रूपानं प्रगट झाली. ज्ञानेश्वर महाराज जे आहे भगवान विष्णूचा अवतार आहे. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, भगवान शंकराचा अवतार. निवृत्ती दादाने आपलं जे ज्ञान आहे ते आपल्या शिष्याला ज्ञानेश्वर महाराजांना दिलेलं आहे. ज्ञान देवासार सोजविले म्हणून हे जो संप्रदाय जो आहे ना हा नाथ संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय म्हणजेच नाथ संप्रदाय. तुम्हाला हा परमार्थ दिसला नसता. विठाला संप्रदायाचे संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून प्रतिज्ञा करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रत्येकाने मनुष्य जन्माला आला तुमच्या आमच्या डोक्यामध्ये जो संसार आहे तो विचार तो संसार ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये घेतलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याला संसार म्हणतात. मला या दुःखाच्या घाण्याला जुंपावं लागत जुंपल्या जातात आणि दुःख भोगावं लागतं महाराज. मग आता ज्यांनी या दुःखातून आपली सुटका करून घेतली ते म्हणजे या भूतालावर संत आहे.
ज्ञानेश्वर महाराज तुमचा दुःखाचा संसार सुखाचा करीत म्हणतात, पण त्यांचा संसार सुखाचा झाला का? माऊली छातीला हात लावून सांगतात, अजी संसार सुफल आजी संसार सुफल झाला गे माई, आजी संसार सुफल झाला गे माई. आजी संसार सुफल झाला गे माई. माऊली म्हणतात आमचा संसार सफल झाला, विशेष रूपाने फलद्रूप झाला, तेव्हा आम्ही सुद्धा तुमचा संसार विशेष रूपाने फलद्रूप करणार आहोत. याच करता या संतांचे भूतलावर अवतार आहे. तसं वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये पाहिलं तर संसारात दुःख रूपच आहे ना, आहे का नाही? आसार खलो संसार दुःख रूपी युमुगा सुत कैश धनम कैश धे वांजल तो निशाम. संसारी जरी सुख जोडी तर एका शेवती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काविडी म्हणावे. ते ऋषीमुनी साधू संत राजे महाराजांनी राज्याचा, आता हे राजे महाराजांनी राज्याचा त्याग करून निघून गेले. आता हे ऋषीमुनी साधू संत आजही तप करतात ना हो. आजही हिमालयामध्ये जा, अनेक ठिकाणी हे साधू संत तप करतात. कशा करतात? या संसारातून आपली कायमची सुटका व्हावा याच्या करता प्रत्येक जण या मनुष्य द्याला आला तर रात्रंदिवस पारमार्थ करतात महाराज, आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात, मग आता हे राजे महाराज, हे ऋषीमुनी साधू संत का वेडे होते का? त्यांना काही ज्ञान नव्हतं का संसारामध्ये सुखच नाही म्हणून? असं आहे. तारे काने नाते होते मागे होते होते मागे
कंदमुळी पाला धातूच्या पोषणा खाती वासना रणांतरी गेला लावण्या नेत्र उगीच बैसली न बोलता ठेली मौन अरे ऋषीमुनी साधू संतांच्या आता हे नाथामध्ये नाथ संप्रदायामध्ये एकदा जर अनुग्रह दिला ना तर त्याला पहिलं हिमालयामध्ये 12 वर्ष तपश्चर्याला पाठवायचे. गुरुना त्या शिष्याला हिमालयामध्ये तपश्चर्या करण्याकरता पाठवले. आता हे ऋषीमुनी या नाथांचे जे अवतार झाले किंवा आजही नाथ आहे, जसं जीवाला जसं यावं लागतं जावं लागतं, जीव जसा जन्माला येतो मरतो तसे संत मरत नाही बरं का. हे जे नाथ आहे ना हे अमर आहे. तुम्ही जिथं जिथं त्यांची सेवा मांडाल, त्यांची सेवा कराल, तुमची सेवा करण्याकरता ते तत्पर असतात. सेवेशी तत्पर असे ठाई ठाई. तुमची सेवा घेण्याकरता हे जे नाथ आहे कुठेही प्रगटच आहे. म्हणून ही विशेष रूपाने तुमची सेवा नवनाथ भंडाऱ्याच्या निमित्ताने चालू असलेला हा परमार्थ याचा विशेष रूपाने हे नवनाथ तुमच्यावर कृपा करो, दत्त महाराज कृपा करो, तुमच्या संसारामध्ये ते भरभराटी करो, संसारामध्ये आरोग्य ऐश्वर संपत्ती संतती हे सर्व पाहिजे महाराज. आणि हे सर्व तुम्हाला प्राप्त करू हो हे देणारीच आहे. आणि अंतिम साध्य तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देणारी हे संत आहे. विठाला मला सांगायचं काय, ज्ञानेश्वर महाराजांचं असं कीर्तन चालू आहे. आता तुम्ही जसे पुढे बसलेले आहेत, आम्ही ज्ञानेश्वर, आमचंही नाव ज्ञानेश्वरच आहे, पण आता आमच्या नावाला काही तथ्य आहे. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनी वदितो. आपण या संतांचे नुसते नावं जरी घेतले तरी आपल्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान सर्व सुख प्राप्त होतात. मला आता ज्ञानेश्वर महाराज कीर्तनातून उपदेश करतात. अरे मनुष्य जन्माला आलात, मनुष्य द्याचं साध्य म्हणजे नुसतं संसार करा मारा, याच्याकरता तुम्हाला अमनुष्य जन्म नाही. प्रत्येकाने या जन्म मरणाच्या संसारातून तुमची सुटका करून या. तसं मरू नका. आणि माणसाला उपदेश व्हायला काही फार कीर्तन ऐकावं लागतं असं नाही. अधिकारी पुरुषाचं एक कीर्तन भरपूर झालं. एक कीर्तन जर तुम्ही मन लावून ऐकलं ना, एक कीर्तन तुम्हाला संपूर्ण आयुष्यावर विचार करायला लावणार. ज्ञानेश्वर महाराजांचा तो उपदेश ग्रहण केल्यानंतर घरी गेल्यानंतर ही साधक मंडळी रात्रंदिवस विचार करायला लागली.
या दुःखाच्या संसारातून सुटका करून घेण्याकरता कुठली साधना केली पाहिजे, काय करावं? वेदामध्ये शास्त्रामध्ये तर फार काही मार्ग सांगितलेले आहे. योगाश्रयो मया प्रोक्ता नृणाम श्रेयो विदेशया ज्ञानम कर्मश्च भक्तिश्च नोपायत्नोस्त पुत्राची. योग आहे, याग आहे, जप आहे, तप आहे, अनेक साधना सांगितलेले आहे. ते म्हणायला लागले, विचार करायला आता काय करावं, आता कुठली साधना करावा. फक्त आपल्याजवळ चिंताच शिल्लक आहे. माहिती रात्र दिवस ती चिंता करायचा एकाच गावातली. मग या दुःखाच्या संसारातून सुटका करण्याकरता काय करावं? शेवटी बघा, आपण जर रात्रंदिवस चिंता करत असेल, पण ती चिंता जर चांगली असेल, आत्मउद्धाराकरता आत्मकल्याणाकरता असेल, तर भगवंत आपल्याला मार्ग देतो बरं. आता आपण रात्र दिवस संसाराची चिंता वाहतो, परंतु आपण कुणी असा कधी अशी चिंता करतो का माझा उद्धार केव्हा होईल, या दुःखातून माझी सुटका कधी होईल? कै मी उद्धार संत करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म. समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म, काही खंड येईल कर्म. काही उद्धार पावेना, काही कृपा करील नारायणा, ऐसे तुम्ही सांगा संत गणा. समाधान चित्त माझे, मी उद्धार पावेना, काही कृपा करील नारायणा, तुम्ही सांगा संत गणा. समाधान चित्त माझे, चित्त माझे. ही तळमळ निर्माण झाली पाहिजे. आणि त्यांना खरोखर माऊलीच्या उपदेशाचा परिणाम असा झाला का या दुःखाच्या संसारातून सुटका करण्याकरता काय केलं पाहिजे. शेवटी त्यांची तळमळ पाहून आणि भगवान पंढरीस पांडुरंगाने त्यांना दृष्टांत दिला. अरे अशी चिंता करून करून जा शून्या मरून तुमची या दुःखातून सुटका होणार नाही. बघा, आता तुम्हाला जर या दुःखातून सुटका करायची असेल, ज्यांचं तुम्ही उपदेश ग्रहण केला ते ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आमचा अवतार आहे ना, तो आम्हीच माऊलीच्या रूपानं प्रगट झालेला आहोत, आहे काय नाही. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आमचाच अवतार आहे तो. जा आळंदीला ज्ञानेश्वर महाराजांची जाऊन पाय धरा, ते तुम्हाला मार्ग देणार आहे. सकाळी सर्व एका ठिकाणी आले, निघाले आळंदीला. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला चला ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या चरणाशी नतमस्तक झाले. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत.
दंडवात दंडापरी नाही उरो दिली उरी. माऊली एक वेळेस तुमचं कीर्तन श्रवण केलं आणि त्यामुळे आमच्या मनावर मोठा परिणाम झाला. तुम्ही कीर्तनातून उपदेश केला प्रत्येकाने या जन्ममरणाच्या संसारातून आपली सुटका करून घ्या. पण आम्ही सर्वसामान्य जीव आहोत, तुम्ही अवतारी पुरुष आहात. शेवटी भगवंतानी आम्हाला मार्ग दाखवला. अरे जा माऊलीचं जाऊन पाय धरा. तेव्हा आम्ही आपल्या चरणाशी आलेलो आहोत. तेव्हा या दुःखाच्या संसारातून तुम्ही आमची सुटका करा. ज्ञानेश्वर महाराज त्याच्याकडे पाहून हसले हसून म्हणाले, नाभी नाभी ऐसे बोलिले वचन घाबरून आले. अरे तुमचाच नव्हे तर संपूर्ण जगाचा संसार सुखाचा करण्याकरताच आमचा अवतार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात अवघाची संसार सुखाचा करीन, 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 आनंदे भरीन तिन्ही लोकी, 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 आनंदे भरीन तिन्ही लोकी. जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, जाईन गे मायेत या पंढरपुरा, हो जाईन गे मायेत या पंढरपुरा, 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 जाईन गे मायेत या पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन तिन्ही लोके, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, आनंदे भरीन तिन्ही लोके. लोकांमध्ये आनंद कोंदून भरेन माऊली प्रतिज्ञा करा. तुमचाच नव्हे अवघाचे म्हणजे सर्वाचा सर्व जगाचा संसार सुखाचा करणार आहोत. त्यावेळेस हे आलेली साधक मंडळीला आश्चर्याचा धक्का बसला. कारण संतांचे अधिकार कळणं फार कठीण आहे. संत जरी दिसायला सामान्य दिसत असले पर संत काही सामान्य नसतात. आता ज्ञानेश्वर महाराजांचं लौकिकाचा त्या साधकाने विचार केला. ते विचार करायला लागले का हे म्हणतात संपूर्ण जगाचा संसार सुखाचा करीन म्हणतात. तिभोन आनंदाने कोंदून भरील असं म्हणतात. अशी प्रतिज्ञा करा.
आणि यांचं लौकिक पाहिलं तर काय उभ्याना जाण लावून यांना याला राहायला घर नाही, याला रोज मधुकरी करून खावा लागते. मधुकरी यांना लोक वाढत नाही आणि यांना आळंदीच्या बाहेर काढले सिद्धबेटामध्ये कुट्या आणि कुट्या करून राहतात इंद्रायणीच्या तटावर. आणि हे संत म्हणतात की मी संपूर्ण जगाचा संसार करीन. मग हे लोक माऊलीला विनंती करायला, माऊली तुम्ही या जगाचा संसार सुखाचा करील म्हणतात, पण हे कोणाच्या जोरावर कशाच्या जोरावर? तेच माऊली अभंगाच्या जैन गे मायेत या पंढरपुरा, 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 जैन गे मायेत या पंढरपुरा. ओ भेटेन माहेरा बोलिया, 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 भेटेन माहेरा बोलिया. माये कया पंढरपुरा, जैन गे माये कया पंढरपुरा, जैन गे माये कया पंढरपुरा, जैन गे माये कया पंढरपुरा. जैन गे मायेत या पंढरपुरा, जैन गे मायेत या पंढरपुरा, जैन गे मायेत या पंढरपुरा, जैन गे मायेत या पंढरपुरा. परत माऊलीला प्रश्न करतात, माऊली तुम्ही म्हणतात संपूर्ण जगाचा संसार करण्याकरता मी पंढरपूरला जाईल, आता तुमच्यासह संपूर्ण जगाचा संसार सुखाचा करणार आहे, याच्याकरता मी पंढरपूरला जाईन. आता पंढरपूरला जाण्याचं आणि या जगाचा संसार सुखाचा करण्याचं काय कारण आहे? म्हणजे याचं काय कार्यकारण भाव आहे बा? पंढरपूरला जाण्याचा आणि तुम्ही जगाचा संसार सुखाचा करण्याचा याचा काय कार्यकारण भाव आहे? त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज होते, पंढरपूरला माझे मायबाप आहे. आता पंढरपूर हे ठिकाण भूलोकावर कुठं म्हणाल तर सप्तद्वीप आहे. सप्तद्वीपामध्ये जम्बूद्वीप आहे, जम्बूद्वीपामध्ये पंढरपूर आहे. जम्बू या द्वीपा एक पंढरपूर गाव, जम्बो या दीपा माझे, एक पंढरपूर गाव, धर्माची नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देवा, विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया, चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणी लक्ष लागो, विठोबा
याच्या जवळ येऊन हे संत सांगतात कुठं आहे माना अवतार भीमा तेरी एक वसविली नगर भीमा तेरी एक वसविली नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी चार भुजाच्या पहिला 16,000 रे पहिला 16,000 रे पहिला 16,000 रे पहिला 16,000 रे नाचत जाऊ त्याच्या गावारी गेया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावारी गेया सुख देईल विसावारे नाचत जाऊ त्याच्या गावावर केलिया नाचत जाऊ त्याच्या गावावर केलिया विठ्ठल माझा पिता आहे रुक्मिणी माता ही माझी माय आहे ते माझे पिता माता पिता आहे पंढरपूरचे ते पाटील आहे पंढरपुरा पाटणिया महाराज सार्वभौम पंढरपूरचा तो सार्वभौम राजा आहे माझा पिता आहे तो विठ्ठल रुक्मिणी माझी माता आहे यांच्याकडे जाऊन मी संपूर्ण जगाचा संसार बघायचा त्यावेळेचे लोक म्हणाले आता तुमचा तर असा बाण आहे म्हणे तुम्ही कोणाला काही मागत नाही म्हणजे पण मग आता तुम्हाला जरी तुमच्या माहेरला गेले पंढरपूरला गेले तुमच्या मायबापाकडे तुम्हाला भीकच मागावं लागणार आहे ना भीक मागणं तर तुमचा धर्म नाही ना त्या विचारी महाराज म्हणाला मी भीक मागणार नाही जगाचा संसार सुखाचा करण्याकरता मी माझा हक्क मागून घेणार आहे माझी सत्यवादाची ताप वाचा केली भूतकल्प मी कल्पाच्या कल्प जे माझं तप केलेलं आहे या तपाचं फळ म्हणून मी मागून घेणार आणि जगाचा संसार सुखाचा करणार हे अभंगाच्या तिसऱ्या चरणात सर्व सुकृताचे फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले प्रेम विदेईना पांडुरंगी प्रेम विदेईना पांडुरंगी जाईन गीतावी तया पंढरपुरा जाईन गीतावी तया पंढरपुरा पांडुरंग
हरी दे दे हरी दे दे हरी दे दे हरी दे माऊली म्हणतात त्या साधकांना घ्या घ्या झालं का या विनेकराच्या गळ्यात झाला हार त्यावेळेस ही साधक मंडळी म्हणून आली माऊली तुम्ही म्हणतात पण तुम्हाला तर पंढरपूरला तुमचे मायबाप आहे सार्वभौम आहे पाटील आहे श्रीमंत आहे परंतु तुम्हाला त्यांच्याकडे मागावं लागणार आहे माऊली म्हणतात मी माझा हक्क मागून घेणार आहे ऐका यशस्वी औंधारे ज्ञानवैराग्य ऐश्वर्यजे साई गुणवर्य वस्तीजे श्रीमंत आहे पाटील आहे सार्वभौम आहे त्यावेळेस साधक मंडळी काही आडे पडले तुम्ही म्हणतात सार्वभौम आहे आणि पाटील आहे श्रीमंत आहे असा नका पाटील आहे श्रीमंत पण ते जर कृपण असेल तर काय उपयोगाचे काही काही माणसं एवढी श्रीमंत असतात परंतु त्यांना रुपया कुठं दान धर्म करूशी वाटत नाही मला खूप माणसं श्रीमंत असतात पण त्यांना दातृत्वपणा नसतो दातृत्वम प्रिय वक्तृत्वम धीरत्वम प्रियम्यथा अभ्यासेन न लभ्यम से चत्वारो सजा गुणा दातृत्वपणा याच्याकरता फार पुण्य लागतं मला काही काही ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी तुम्हाला दिसतील पुढं पार ब्रह्माचं वृक्ष उभा करतील परंतु ती तुम्हाला सांगतील दान धर्म करा आणि एक कोणाला कावळ्याकडे पाहून उष्ट्या हाताना कावळ्याला खडा नाही मारायचे त्याला माहिती खडा जर मारला उष्ट्या हाताना तर हे आपल्या हाताचे शीत कावळ्याकडे जातील आणि कावळा खाईल आणि तेवढंच पुण्य होईल ते सुद्धा झालं नाही पाहिजे उष्ट्या हाती नगवे काग असे काही काही श्रीमंत असतात ज्वेताची कुरवंडी ओवाळू लागी कवडी काही काही माणसं श्रीमंत माणसं मिळवलेल्या पैशावरून एका एका रुपयावरून आपला जीव ओवाळून टाकतात पावलीवर एका गावामध्ये एक रस्ता आई बापाला एकटाच होता एवढी श्रीमंती जवळपास 4-6 गावामध्ये त्याच्यासारखा श्रीमंत नव्हता परंतु कुठंच तो कोणाला दान धर्म काही रुपया दान धर्म करत नव्हता हे सारं मी कमवलं हे सारं माझं आहे मी कोणाला देणार नाही अशा पद्धतीत तो जीवन जगायचा आता हे लोक कामं करायचे त्याच्या शेतामध्ये ना त्यांचे सुद्धा पैसे बुडवायचा महाराज कामं करणारे लोकांची सुद्धा पैसे देत नव्हता असा माणूस श्रीमंत माणूस त्याला कोणाला काही द्यायचं म्हणलं का त्याचे हात थरथरच कापायचे आई वडिलाला एकटा आई वडील वारले पुढे चालून आता हा लग्नाच्या वयातून निघून चालला
तरी पठ्ठ्या लग्न करीना ना हो. लोक आपसात चर्चा करायचे, अरे आई बापाला हा एकटा होता, आई बाप गेले, हा एकटा आहे, हा लग्नाचं का मनावर घेत नाही बो. काही गावातले समजदार माणसं एका ठिकाणी आले, ते म्हणायला लागले याला चावडीवर घ्या आणि आपण गावातल्या मंडळींना विचारा त्याला तू लग्न का करत नाही म्हणून. लोक साला महिने घालून लग्न करतात, प्रपंच करतात, याचा एवढा मोठा प्रपंच, हा लग्न करत नाही. बघा आता याला बोलून घेतलं चावडीवर, त्याला मधी बसवलं, का रे बाबा आई वडील वारून कितीतरी दिवस झाले, तू कोणाला म्हणत सुद्धा नाही माझं लग्न करायचंय का काय. झाल्या म्हणे आता काय लग्नाची वय निघून चालली म्हणे माझी, आणि आता मला कोण देणार आहे म्हणे. कोण देणार आहे म्हटल्यानंतर माणसं कोणाच्या तोंडाकडे पाहायला लागले. हा म्हणतो कोण देणार आहे, लग्नाच्या वयातून चाललो. आता एक जोडदारानं एकाला लगेच खुणवलं, टाक म्हणे तुझ्या मग 5 मुली एक देऊन टाक म्हणे. आता याला तुझ्या मुलीच्या जीवाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का आहे, देऊन टाकायला मुली. काय नाही म्हणे तुला अमुक मुलगी द्यायला तयार आहे, द्यायला तयार आहे म्हणे, पण याला तर काटाच उभा राहिला. आता ती जर घरात आली तर ती काय कसं करतील काय काय. ती जर उगाच उधळ मानकीन हातात चाडकी घेऊन फिरायला लागलं, म्हणजे लग्न झाल्यानंतर ती घरात आल्यानंतर कशी निघतील कशी नाही. ती उधळपट्टी करणारी निघती का काय म्हणून पठ्ठ्या लग्नच करीना महाराज. काय माणसं आहे. शेवटी त्याचं लग्न लावून दिलंय लोकांनी. चांगलं होतंय. सांगितलं हिला काळी मात्र त्रास झाला तर तुमची आमच्या गावाची गाठ आहे म्हणे. जेव्हा ती घरात आली लक्ष्मीच्या पावलानं बिचारी, तर हा सारखा डोक्याला हात लावून बसायचा. काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, आता जसं होईल तसं होईल. एवढा काय आता याचा विचार करत होता कोणाला. जवळच आता हे तुमचा जसा भंडारा चालू आहे तसं नवनाथाचा सप्ताह, तसं त्याचं गाव नजीक होतं. बघा आता गावातले काही माणसं निघाली सप्ताहाला, कीर्तनाला, नंतर प्रसाद आहे. हा बाहेर बसलेला होता गुडघे डोकं घालून. मग त्यांनी याला हाक मारली जोड, काय म्हणजे उगाच बसला गुडघ्या डोकं घालून, चाल म्हणे कीर्तनाला. डोराळ्याला मोठा नाथांचा सप्ताह चालू आहे म्हणे, चाल सप्ताह. म्हणे कसं काय येऊ, कसं काय घेऊ, या तुला देवानं हातपाय दिले ना, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलावया वचन, चाल म्हणे. मग काढलं व याला बळजबरीनं. पत्नीनं आपला ती हे जेवून बसलं होतं बाहेर, पत्नीचं चाललं होतं घरामध्ये आवरावरीचं काम. आणि मग हा म्हटला ना, याला म्हटले ना मित्र चाल कीर्तनाला. हा निघाला त्यांच्या बरोबर. पत्नीला म्हटलं हे बघ, या जोडीदाराने मला कीर्तनाला चालवलं म्हणे सप्ताहाला. कीर्तन झाल्यानंतर आम्हाला टाईम म्हणे यायला, तुझं तू आवरल्यानंतर दरवाजा आतून लावून घे. तिला सांगितलं चांगलं, बरं म्हणे जा. हा यांच्याबरोबर कीर्तनाला आला. कीर्तनकारांना गळ्यात विना घातला, रामकृष्ण आलेलं सुरुवात केली. काय याच्या डोक्यात आलं कोणा. हा म्हणायला लागला, हे म्हणे बाबा अर्जंट मला घरी जा नाही. अरे म्हणे का आता का पण इथं काकडा करायला आलो का काय. कीर्तन झाल्यानंतर आपण जाणारच आहे ना. नाही म्हणे मला अर्जंट जावं लागेल. तिला काही सांगायचं विसरून गेलो बाई. अरे म्हणे आता इथून आपण गेल्यानंतर सांगता येईल ना काय ते. नाही म्हणजे अर्जंट आहे, तिला सांगायलाच पाहिजे.
हे चालू कीर्तनातून बसलेला उठून लगेच निघाला महाराज घराकडे. आलं घरी. आता ती सर्व आपला आवरून त्यानं आतून दरवाजा लावून झोपलेली होती. हा गेल्यानं दरवाजाला थाप मारली. थाप मारल्यानंतर ती मला कोण आहे हा म्हणला. अरे मीच आलो म्हणे. मीच आलो म्हटल्यानंतर तिनं आवाज हे आले कसे काय म्हणे. आता शिक कुठं कीर्तन सुरू झाला असं ना ही कुठं आले म्हणे. दरवाजा उघडला. का म्हणे लगेच आले म्हणे कीर्तनाला चाललो लगेच आले म्हणे. आता कुठं कीर्तन. अगं म्हणे कीर्तनातून मला येथे यावं लागलं म्हणे. कशा करता म्हणे तुला काही सांगण्याकरता. म्हणे काय विसरले. अरे मी नाही तू. म्हणे मी काय विसरले. अगं म्हणे तू मगाशी आपल्या देवघरामध्ये गोड तेलाचा दिवा लावला तो विझावला का नाही ते तुला मी आधी सांगायला आलो. म्हणजे देवघरामध्ये सुद्धा गोड तेलाचा दिवा जास्त जळू नये. काय माणसं आहे बाबा. तू देवघरामध्ये गोड तेलाचा दिवा लावला देवासमोर तो तू विझावला का नाही ते तुला सांगायला आलो. ते म्हणायला लागले का मी काय एवढे बावळट आहे का तुम्हाला संसार करतो मला कळत नाही म्हणे. अहो उजव्या हाताने दिवा लावला आणि डाव्या हाताला लगेच मालून टाकला. वा 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 म्हणे याला म्हणावा पत्नी. पत्नी असावा तर अशी. तेव्हा याचा कुठतरी विश्वास बसला बा का तिथे. आपल्यापेक्षा सवय. ते म्हणालेले खाऊ तुम्ही श्रीमंत म्हणून माझ्या बापाने तुमच्या बरोबर माझं लग्न लावून दिलं. लग्नामध्ये तुम्हाला माझ्या बापाने 500 रुपयाचा बुटाचा जोडा घेतलेला आहे. तुम्ही 9-10 किलोमीटर चालत गेले. 9-10 किलोमीटर चालून आले. जवळजवळ 20-22 किलोमीटर चालले ना म्हणे तुम्ही हा पायातला जोडा घालून. अहो म्हणे माझ्या बापानं जोडा घेतला लग्नामध्ये. तुम्ही 22 किलोमीटर चालून आले. अहो तुमच्या पायातला जोडा घासला असत ना. ते तो म्हणाला आगा मी काय एवढा बावळट आहे का पायातला जोडा घासू नाही म्हणून हे बघ बघलत मारून. असे 10-5 माणसं गावातली एका ठिकाणी गोळा करावा आणि त्यांना हा नवनाथाचा सप्ताह करायला. तुमच्या सप्ताहाची त्यांनी 3-13 केले. संतांनी म्हणलेलं आहे उदार तू हरी आयशे कीर्ती चराचरी. अरे ज्याची कीर्ती ज्या भगवंताची कीर्ती वेद शास्त्र पुराण ज्याची कीर्ती वर्णन करतात असा तो भगवान आहे. तो माझा बाप आहे. बाप रखुमादेवरू विठ्ठलाची भेटी. रखुमा देवी वरू माऊली म्हणतात. म्हणजे रुक्मिणी मातेचा वरू म्हणजे पती तो माझा बाप विटेवर उभा आहे. आणि असा तो माझा बाप आपलं सर्व ऐश्वर्य आपले सर्व सुख आपल्याकडे येणाऱ्या भक्ताला देऊन टाकतो आणि आपणा सारखं करून टाकतो. हे अभंगाच्या शेवटच्या बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाचे भेटी. 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 आपुले संसारी करून गेला. आपुले संसारी करून गेला. जाईन गे माये कया पंढरपुरा. जाईन गे माये कया पंढरपुरा. आपुले
जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या संतांचं एक वेळ प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली शिवा नवनाथाच्या चरणी